प्रभाग क्रमांक 169 मधले उमेदवार प्रमोद अप्पा पाटील आपल्यासोबत आहेत। तर आपण कुर्ल्यातले जे नेहरूनगरमधील लोकांचे जे प्रश्न आहेत ते आपण घेतोय। तर पहिला प्रश्न असा आहे की मदर डेअरीची जमीन जी आहे ते धारावीला पुनर्वसनासाठी दिली। तर तिथे जवळजवळ 26,600 झाडं कापली जाणार आहेत आणि जवळजवळ 40,000 ते 50,000 लोकांचा अतिरिक्त भार आपल्यावरती येतोय। तर तुम्हाला काय वाटतं की ह्यासाठी तुम्ही काय करू शकता? प्रशासनाला आपणही सर्वांनी आपल्या माध्यमातून पत्रव्यवहार केला आहे आणि त्यावरती गुन्हा दाखल पोलिसांना करण्यासाठी सांगितलेलंच आहे। तर अदानीच्या ह्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई लवकर कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करू। प्रभाग क्रमांक 169 मध्ये तुमच्या नजरेत 5 महत्त्वाच्या ज्या समस्या आहेत, प्राधान्य समस्या, त्या काय वाटतात तुम्हाला? मी तर गेली 4 वर्ष कुर्ला प्रभाग क्रमांक 169 मध्ये राहायला आल्यापासून सर्व लोकांशी कामं करतोय। त्यामध्ये कुर्ला पूर्व स्टेशनला बाहेर आपण आलो की त्या ठिकाणी असणाऱ्या रस्त्याचा प्रश्न, जो रस्ता 120 फुटाचा होता तो रस्ता आता 60 फुटाचा झाला आहे। त्या ठिकाणी आपल्या स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांना येता जाताना पायात पाय पडून बरेच अपघात झालेले आहेत। त्या ठिकाणी खड्डे बऱ्याच प्रमाणात आहेत। म्हणजे आपलं कुर्ला नेहरूनगरचं आपल्या प्रभागाचं नाक म्हणलं तर ते कुर्ला पूर्व स्टेशनच्या बाहेरची अवस्था आहे। तर त्यासाठी मी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, आयुक्त, SRA यांच्याशी बैठक पहिली घेतलेली आहे, परंतु थोडंसं ते राजकीय दबावामुळे ते झालं नाही। पण मी जर नगरसेवक म्हणून निवडून आलो तर पहिल्यांदा सभागृहामध्ये गेल्या मी महानगरपालिकेमध्ये तो रस्ता 120 फुटाचा करण्यासाठी ठराव मांडणार आहे आणि तो ठराव पारित करून देणार। त्याचबरोबर दुसरी समस्या, जे रस्त्यावरती अनधिकृतपणे फेरीवाले आहेत, बरेचशी ट्रॅफिकची समस्या आहे। आपल्या ठिकाणी नियोजन नसल्यामुळे बरेच जण बाहेरून येऊनही अनधिकृत पार्किंग करून जात आहेत। तर ह्या सर्व गोष्टी, रस्ते स्वच्छ व सुंदर कसे आपल्याला करता येतील त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। तिसरा विषय आहे, जे आपल्या प्रभागामध्ये गार्डन आहेत, महानगरपालिकेचे मैदान आहेत, त्या ठिकाणी लाल माती आपले तरुण खेळाडू खेळत असतात, ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी फिरतात, महिला वगैरे फिरत असतो, परंतु त्या लाल माती उडून तिची धूळ तिथं राहणाऱ्या आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये जात असते आणि त्याच्यामुळे आपल्या स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास होतो, वायू प्रदूषणामुळे मुलांच्या पोटात दुखतं। हा जो प्रश्न आहे हा गांभीर्याने घेऊन त्या विषयावरती मी संपूर्ण 4च्या 4 महानगरपालिकेचे गार्डन आहेत। एक माझं नेहरूनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे, दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान आहे, तिसरं आपलं शिवसृष्टीला वीर सावरकर मैदान आहे, कामगार नगरला मैदान आहे, तिकडे टिळकनगर, न्यू टिळकनगर तिथे एक मैदान आहे। त्या ठिकाणी महानगरपालिकेला सांगून त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण हिरवळ करून घेणार। हिरवळ केल्यामुळे त्या ठिकाणची जी धूळ आहे मातीची ती संबंधित आपल्या आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये जाणार नाही, ती रस्त्यावरून उडते, रस्त्यावरून गाडी जाताना पण ती परत धूळ त्या आजूबाजूच्या लोकांच्या आपल्या फ्लॅटमध्ये जात असते। त्यामुळे हा एक विषय महत्त्वाचा आहे, तोही मी प्रामुख्याने घेऊन लगेचच 2 ते 3 महिन्यामध्ये मी हिरवळ सगळ्या गार्डनला करून घेणार आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्या अतिशय महत्त्वाचा जो प्रश्न आहे ते नेहरूनगरमधील सोसायट्यांच्या ओसींचा, जो शासनाने रहिवाशांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्यांचेच नेते, मुख्य नेते ते शिंदे साहेब हे गृहनिर्माण मंत्री आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी असूनही आपल्या स्थानिक रहिवाशांना जर आपण धूळपेट करून त्यांनाच जर आपण भुर्दंड द्यायला सांगत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव असं आपलं नाही आहे। म्हणून मी प्रशासनाला विनंती करणार आहे
की आपण जो अभय योजना भगवतदारा प्रमाणपत्रासाठी सोसायटीतील ओसीसाठी जी अभय योजना 50% आपण रहिवाशांसाठी काढलेली आहे, सोसायटीसाठी काढलेली आहे, ती अभय योजना 50%ची तुम्ही प्रशासनाने ज्या बिल्डरने तो विकास केला आहे, ज्यांनी त्या डेव्हलपमेंट केली आहे, त्यांनी तो 50%चा जो काय आहे अभय योजनेची त्यांना लाभ द्यावा. त्या बिल्डरांनी पैसे म्हाडाकडे 50% जे भरावे, त्यानंतर बिल्डरांनी त्यांची ओसी त्या सोसायटीचा भोगवटा प्रमाणपत्र हे त्या सोसायटींना सुपूर्द करावं, तर खरं माझ्या स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळेल. दुसरी गोष्ट आहे, जे माझं शिवसृष्टी आहे, जो माझा शिवसृष्टीमधला रहिवाशी आहे, तो रहिवाशी हा कलेक्टर लँडच्या जमिनीवरती बसलेला आहे. त्या सोसायटीमध्ये जवळजवळ हजारो लोक आहेत की त्या सोसायटीला शासनाने 15% फ्री होल्ड म्हणून घोषित केलं आहे. पण माझा रहिवाशी तो किती पिढ्याने त्या ठिकाणी राहतोय. जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या नागपूर शहरामध्ये जसं त्यांनी कलेक्टर लँडला 5% फ्री होल्ड केलेलं आहे, त्या प्रकारचा प्रस्ताव मी नगरसेवक झाल्या मुख्यमंत्र्यांकडनं त्यासाठी आंदोलन करावं लागेल, मला रस्त्यावर बसावं लागेल तर मी रस्त्यावर बसेल, आंदोलन करेन व मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरामध्ये जसं फ्री होल्डला 5% त्यांनी केलेलं आहे, तसाच माझ्या नेहरूनगर शिवसृष्टीमधील रहिवाशांच्या साठी ते मी काम करून घेणार आहे. असे बरेचसे प्रश्न आहेत. माझा कामगार नगर आहे, कामगार नगरमध्ये पण पाण्याची समस्या आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी येत नाही आणि दुर्लक्ष करतात. महत्त्वाचा विषय घेतला तर आपण गेली 50 वर्षे पाहतोय, आपल्या इकडे ग्राउंड पासून जे 4 माळ्याच्या बिल्डिंग होत्या त्या आता जवळजवळ ग्राउंडपासून 20 माळ्याच्या बिल्डिंग झाल्या. पण 50 वर्षांमध्ये जे नळ जोडणी होती, जी गटर लाईन होती, तीच अजूनही आहे. त्याच्यावरती लोकप्रतिनिधींनी काम करायला पाहिजे होतं. परंतु मी स्थानिक रहिवाशांचा मुलगा, भाऊ या नात्याने पहिल्यांदा 6 महिन्यामध्ये या गोष्टीचा प्रस्ताव पारित करून लवकरात लवकर मी हे सर्व काम करून घेणार आहे. त्याचबरोबर माझं साबळे नगर आहे, माझं क्रांतीनगर आहे, माझं संतोषी माता नगर आहे. येथील रेल्वे कॉलनीच्या शेजारचा सर्व जो वसाहत बसलेली आहे ती जवळजवळ 50-60 वर्षाच्या पासूनची आहे. तेथील माझ्या त्या रहिवाशांना मी ज्या ठिकाणी राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, यासाठी मी रेल्वे प्रशासन आणि आपल्या महाराष्ट्र सरकारशी मी बसून त्या ठिकाणी मला आंदोलन करावं लागेल. त्यासाठी कोणत्याही गोष्टीला मी सामोरे जायला तयार आहे. पण त्यातल्या माझ्या रहिवाशांना मी त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन आहे की हे वायू प्रदूषणामुळे आपल्याकडे काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्या कन्स्ट्रक्शनच्यामुळे सगळीकडे धूळ पडते आणि त्यामुळे मी गेल्या 8-10 दिवसामध्ये 15 ते 16 टँकर सांगून मी स्वतः मग ते सर्व रस्त्याने सर्व धूळ धुवून घेतले आहे. असाच कार्यक्रम मी दर महिन्याला 20 ते 25 दिवसांनी माझ्या विभागामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये करणार. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनाचा त्रास, लहान मुलांना पोटदुखीचा त्रास हा होणार नाही याची दक्षता एक जबाबदार लोकप्रतिनिधी, एक जबाबदार मी नगरसेवक म्हणून मी करणार आहे. आणि मी माझा 7 दिवसाचा सोमवार ते रविवारचा नियोजनाचा कार्यक्रम मी स्वतः नागरिकांकडे, रहिवाशांकडे मी स्वतः जाणार त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, मी गेली 4 वर्षापासून कुर्ला नेहरूनगर रहिवाशी संघ आहे, आपला शिवसृष्टी कामगार नगर आहे, त्यामध्ये साबळे नगर येतं, जागृती नगर येतं, आपलं क्रांती नगर येतं, हे सर्व ठिकाणीचा रहिवाशांचा मी एक समूह मी ग्रुप तयार केला. आणि त्या माध्यमातून रहिवाशांनी नेत्यांकडे अर्ज घेऊन जायची गरज नाही, त्यांना वेळ द्यायची गरज नाही भेटण्यासाठी. त्यांनी त्यांचं काम त्या ग्रुपवरती टाकलं की त्याच दिवशी मी ते काम संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना स्क्रीनशॉट घेतो आणि पाठवतो आणि त्यांचा फॉलोअप करून मी सेम डे त्यांचं काम सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे मी गेली 10-12 वर्ष काही लोकांचेच रहिवाशांचे प्रश्न होते, मग ते प्रश्न यांचे नागरिक सुविधांचे असू द्या, काही लोकांचे तर 12 वर्षापूर्वी बिल्डिंग नंबर मला आठवत नाही 54 का 56, पण आचरेकर साहेब म्हणून आहेत, एक निकम म्हणून आहेत, की 12 वर्षापासून त्या या ठिकाणी राहत होते. विकासकांनी विकास केला, त्यांनी दोघांनी 2 फ्लॅट घेतले, पण 12 वर्ष झाले तर त्यांचं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं, बिल्डरने रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, पैसे सगळे घेतले. मग ते आचरेकर साहेब कस्टममध्ये होते, अधिकारी रिटायर झाले, त्यांना कोणीतरी सांगितलं की बाबा ते प्रमोद आप्पा पाटील त्यांच्याकडे जा, ते काम करतील. मी त्या विकासकाला फोन केला,
त्याला सांगितलं बाबा 12 वर्ष झाले त्यांचं काम नाही केलं. ते बोलले की साहेब मी जर गेलो तर माझ्या नंतरच्या माझ्या कुटुंबाचं कोण रजिस्ट्रेशन करून देणार. त्या पद्धतीने मी त्या विकासकाला माझ्या स्टाईलनी माझ्या पद्धतीने मी त्याच्याशी बोललो आणि 1 2 ते 2.5 महिन्यामध्ये त्याचं जे रजिस्ट्रेशन होतं ते मी करून दिलं. विकासक बोलत होता की साहेब मला 2 ते 2.5 कोटी म्हाडाला भरायचे आहेत, त्यामुळे माझ्या पैशाची व्यवस्था नाही. त्याला बोललो बाबा तू 2 महिने घे, वेळ घे, पण ह्या माझी माणसं आहेत, त्या वयस्कर आहेत, उद्या काय झालं तर त्यांचं माघारी काय. तर ते जरा थोडंसं विकासक चालढाल करत होते, पण माझ्या पद्धतीने माझ्या स्टाईलने ते काम करून घेतलं. अशी बरीचशी कामं मी केलेली आहेत. आणि जो माझा पोलीस बांधव आहे, ज्या पोलीस वसाहत आहेत माझ्या प्रभागामध्ये, त्यांनाही जसं मी नायगाव, वरळी, NMGC BDD साहित्यातील 4000 पोलिसांच्या मालकी हक्काचा मी GR स्वतः काढलेला आहे. त्यावेळेस त्याच धर्तीवरती मी आपल्या कुर्ला प्रभागामधील सर्व पोलीस वसाहतींना त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी मी जातीने मी त्यांचा प्रयत्न करणार आहे. आणि आता हे आपल्या कुर्ला नेहरू नगरमध्ये जे नाले आहेत बघताय तुम्ही, सगळे चोकअप झालेले आहेत. त्या नाल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे दुर्गंधी, मच्छर याचा जो त्रास आहे नागरिकांना, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. सोसायट्या तर प्रयत्न करतातच आहेत, पण त्याला कोण PMC वाले काही दाद देत नाहीत. तर त्याच्यासाठी तुमची काय भूमिका असेल? मी या नाल्यांच्या संदर्भामध्ये मी सतत जसं ग्रुपमध्ये लोक मला सूचना करत असतात, त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा मी बोलवून त्या नाल्याची साफसफाई करण्याचा प्रयत्न केला आहे. पण माझं एक विजन आहे, जसं आपल्या पूर्ण प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी नाला आहे. जसं आपलं बँड्राला फॅमिली कोर्ट आहे किंवा आपली SRAची बिल्डिंग आहे, इथून एक मोठा नाला आहे बघा. तो नाला पारला असा पुढे पुढे उपनगरामध्ये जातो. त्या नाल्याला जसं सिमेंट कॉन्क्रीटने झाकलेलं आहे आणि कुठेतरी मध्ये मध्ये त्यांनी कचरा काढण्यासाठी जाळी ठेवलेली आहे. अशा प्रकारचा विजन माझा आहे की तो पूर्ण प्रभागामध्ये असणारा नाला हा आपण सिमेंट कॉन्क्रीटने बंद करायचा आणि काही ठिकाणी जाळी ठेवून ते सतत 1 महिन्यातून ते पूर्ण कचरा आहे तो काढता येईल. असं केलं तर माझ्या स्थानिक रहिवाशांना या मच्छर, परत दुर्गंधी यापासून दिलासा मिळेल. जे रस्त्यावरती आपण जसं मगाशी बोलला, रस्त्यावरून येताना वगैरे फेरीवाल्यांमुळे म्हणजे त्यांना एक तर अधिकृत जागा नाही आहे. दुसरी गोष्ट, रस्त्यावरती त्यांनी धंदा लावल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना अडचण होतेच, प्लस ट्रॅफिक कोंडी पण आपल्या इथे खूप जास्त झालेली. तर या संदर्भात तुम्ही काय करू शकता? आपण चांगला प्रश्न विचारलात मला. खरोखरच आपल्या विभागामध्ये ही परिस्थिती बऱ्याच वर्षापासूनची आहे, पण कोणीही लोकप्रतिनिधी, आजी माझे नगरसेवक मी पाहतोय की निवडणुकापुरत्या मर्यादित सर्वसामान्य लोकांशी जोडलेला गेलेला आहे. कोणीही रस्त्यावरती येत नाही, या परिस्थितीला सामोरं जायला मागत नाही. कारण काय होतंय, आपल्याही मतदारांचं, आपल्या रहिवाशांचं एक थोडंसं ते काय इलेक्शनमध्ये आलं, खायला प्यायला भेटलं की ते मग तेवढ्यापुरतं 10 दिवस मजा करतात. आणि जो विचार आहे, जे विजन आहे, ज्या समस्या आपल्याला रोजच्या समस्या आहेत, या ट्रॅफिकची समस्या रोजच्या आहे. म्हणजे आपल्या घरीत आई वडील हे शासकीय कर्मचारी म्हणून बहुतेक रिटायर झालेले आहेत. ते बिचाऱ्यांना खाली गार्डनमध्ये जायचं असेल किंवा मार्केटमध्ये मित्रांबरोबर गप्पा मारत जायचं असेल तरी त्या ट्रॅफिकच्या समस्येमधून जायला लागतं. तर हे बऱ्याच वर्षापासूनच आहे. म्हणून जसं केदारनाथ मंदिर आहे, त्या ठिकाणावरून जाताना एकदा गाडी मोठी गेली, कोणती तरी शाळेची बस वगैरे, तर पूर्ण रस्ता जाम होतो. तर माझं काय आहे की ट्रॅफिक पोलीसचे जे आयुक्त आहेत, महानगरपालिकेचे संबंधित आपले अधिकारी आहेत, यांची बैठक घेणार मी. त्या बैठकीमध्ये एक वन वे करणार असता, केदारनाथ मंदिरकडनं यायला आणि तिकडून असा ओनली प्रेसकडनं जायला. म्हणजे हिंदू कॉलनीमध्ये ज्या प्रकारे 1 लेन 2 लेन वगैरे आहेत, पण इथं काही जास्त लेन नाहीत, पण ट्रॅफिकची समस्या होते. ते ओनली फ्रेश किंवा केदारनाथ मंदिर त्या ठिकाणीवरती वन वे केला की हे इकडचा, नेहरूनगरच्या इकडचा जे नाल्यावरून येतात जातात त्यांचा जो ट्रॅफिकची समस्या आहे ती मिटेल. दुसरी गोष्ट आहे की आपला सिग्नल आहे सुभाष शाह चौक, त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीसची व्यवस्था कायमस्वरूपी मी करून घेईन. असे बऱ्याच ठिकाणी पुढे आलो आपण कामगार नगर, तिथे एक आपण होमगार्ड एक आपण तिथं ती नियुक्ती करण्यासाठी मी सांगेन. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट आहे ती जे बाहेरून येणाऱ्या गाड्या आहेत, जे पार्क करून जातात, 15-15 दिवस कुठेही जातात बाहेरगावी,
त्या गाड्या मी नगरसेवक झाल्यानंतर एकही गाडी अशी आपल्या प्रभागामध्ये लागणार नाही याची काळजी मी आपला एक दक्ष नागरिक म्हणून घेणार आहे. दुसरी गोष्ट आहे की जे तुम्ही बोला फेरीवाल्यांचा विषय, जे अनधिकृत फेरीवाले असतील त्यांना आपण बसून देणारच नाही, पण जे वर्षानुवर्षे मग ते हारवाले असतील, माझे भाजीवाले असतील, माझे इथले जे ज्यांचे लायसन महानगरपालिकेचे आहेत, मग ते वडापाववाले असतील, जे अधिकृत आहेत त्यांच्यासाठी, भाजीवाल्यांसाठी एक भाजी मंडई आपण तयार करूया. कारण बरेचसे प्लॉट आहेत, बरेचसे प्लॉट मालाचे आहेत, महानगरपालिकेचे आहेत, त्यांच्याशी मी बैठक घेऊन एखादा चांगला प्लॉट किंवा आता एस टी डेपो आहे त्या ठिकाणी आपण पार्किंगसाठी हब करू शकतो. महानगरपालिका ते ना नफा ना तोट्यावरती चालवायला देतात, तर पार्किंगची समस्या त्यातून आपण सोडवता येईल. भाजी मंडई केली तर फेरीवाल्यांची समस्या आपल्याला सोडवता येईल. तर ह्या ज्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी लवकरात लवकर नगरसेवक झालेला वर्षभरामध्ये आपल्या सगळ्यांना कळेल की मी कुठल्या पद्धतीने जातोय. कारण का मी पाहिलंय, मी सकाळी योगा करायला जात असतो, काही वेळा कोणतरी 4 चाकी येतो आणि जो एवढा फास्ट जातो की माझ्यासमोर एक ॲडव्होकेट महिला होत्या त्या वाचल्या. बऱ्याच ठिकाणी मुलांच्या बाईकवाले टेबल शीट येतात, ते कधी असे जातात साईडनी, कोणाचा हात फ्रॅक्चर झाला मी पाहिलं आहे. तर हे लोकांचं जे समस्या आहेत, लोकांच्या ज्या दुःख आहेत, हे ते माझ्या कुटुंबाचं दुःख समजून मी ह्या सर्व गोष्टींचं निराकरण करणार आहे. एक गोष्ट आहे कामगार नगरमधील, मी प्रचार करताना बऱ्याच ठिकाणी गेलो, महिला वर्गांना कामगार नगरला रिक्षाचं स्टँड आहे पण तिथे रिक्षा अवेलेबल नसतात. त्यांना सकाळी जाताना, कामावर जाताना बऱ्याच अडचणी होतात, येताना अडचणी होतात. तर जे अशा रिक्षा स्टँड असतील तिथेही मी युनियन तयार करू रिक्षावाल्यांची, त्यांना तिथे जबाबदारी देईन. कारण आपल्या घरातल्या महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आई भगिनी असतील, त्यांच्यासाठी मी त्यांचा मुलगा नात्यानेच काम करणार आहे. ज्या मोकळ्या जागा आहेत किंवा उद्यानं आहेत, आपल्याकडे लहान मुलांना खेळायला उद्यानं नाहीत किंवा जे उद्यानं आहेत ते खूप ओव्हर क्राऊडेड झालेले आहेत, जी लोकसंख्या वाढली त्याच्यामुळे खूप आहे. तर त्या मुलांना खेळण्यासाठी अशी काही जागा वगैरे उपलब्ध करून देऊ शकता का, इनडोर किंवा आउटडोर? माझं फार विजन आहे त्या बाबतीमध्ये. मला एक चांगली अकॅडमी जिथे मुलांना सर्वच गोष्टीमध्ये, म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी लायब्ररी, IAS IPS UPSC साठी लोकांना, MPSC साठी जे अभ्यास करण्यासाठी एक लायब्ररी, सुसज्ज अशी लायब्ररी करायची आहे. जसं तुम्ही बोललात की मुलांसाठी खेळण्यासाठी, मग त्यासाठी वेगवेगळे जे आपले खेळ आहेत, कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल, खो खो असेल, दुसरं एअरचं आपलं एअरगनचं असेल, असे जे नॅशनल पातळीवरची, इंटरनॅशनल पातळीवरचे खेळ आहेत ते त्या अकॅडमीमध्ये व्हावे आणि त्यांना सर्वांना मोफत, म्हणजे त्यांच्याकडून कुठलाही 1 रुपया न घेता आपण आपल्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनेमध्ये बसून आपल्याला कसं करता येईल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. त्याच माध्यमातून असं विचारतो की बहुतेक वेळा आपल्या इथे ना एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं तर आपल्याला जे हॉल असतात ते तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहेत किंवा असले उपलब्ध तरी त्यांची किंमत खूप असते, म्हणजे सर्वसामान्यांना ती न परवडणारी असते. त्या संदर्भात आपण महानगरपालिकेशी काही बोलून करू शकतो. काय झालंय, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं पण उत्तर ह्यामध्ये देतो. आपली जी मोकळी मैदानं होती ती आमदारांनी, तुम्ही पाहिलंय की तिथे हॉल बळकवलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये सत्र न्यायालयाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. मग अशी गार्डनं जर लोकप्रतिनिधी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जर करत असतील, म्हणजे फक्त आमदारच नाही तर आजी माजी नगरसेवक पण आहेत, त्यांनी पण हेच उद्योग केलेत. जे आता या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांनी फक्त स्वतःचा फायदा करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण का मी पाहतोय की माझी ही लढाई आहे, हे मला इथे निवडणुकीला सर्वसामान्य रहिवाशांनी उभं केलेलं आहे. माझी लढाई आहे ती घराणेशाहीच्या विरोधामध्ये आहे. माझी लढाई हे सर्व जे स्थानिक रहिवाशांची कामं करत नाहीत त्यांच्या विरोधामध्ये आहे. तुम्ही विषय चांगला घेतलात. आता ज्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ही जी हॉल घेतले, मग कोणी असू द्या, अपक्ष असू द्या, कोणी असू द्या, जे आहेत त्यांनी कधीही समाजाचा विचार केला नाही, त्यांनी कधीही स्थानिक रहिवाशांचा विचार केला नाही. त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी हे सगळे उद्योग करून बसलेले आहेत. समाजाला
आपण काहीतरी देणं लागतो, समाजाकडून आपण घेणं लागत नाही, हे एक लोकप्रतिनिधी म्हणून कळलं पाहिजे. नाहीतर समाजाकडनं घेत राहणं हा उद्देश आणि हा विचार ज्यांच्याकडे असेल ते कधीही समाजासाठी, स्थानिक रहिवाशांसाठी काम करू शकत नाहीत. पावसाळ्यात आपल्या इथे बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी पाणी साठतं, तर लोकांना या जायला वगैरे त्रास होतो. किंवा काय होतं की बरंच खालच्या साईडला दबलेली जागा आहे, जी. तिकडे पाणी वगैरे खूप साठतं. मग त्यासाठी तुम्ही काय कराल? मी त्यासाठी माझ्या जाहीरनाम्यामध्ये सर्व आहे, मी सर्व गोष्टीचा मी इथे खुलासा केलेला आहे. त्या ठिकाणी मी महानगरपालिकेचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्याशी बैठक करून, जे माझी SKP स्कूल आहे तिथे बऱ्याच वेळा पाऊस थोडा जरी आला तर 3 ते 4 फूट पाणी येत असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होतं, तिथून येणाऱ्या रहिवाशांना, जाणाऱ्या रहिवाशांना अडचण होते. त्यामुळे मी अतिरिक्त आयुक्तांची बैठक लावून त्या ठिकाणचा रस्ता थोडासा वरती घेईन आणि गटर लाईनचं जिथं चॉकअप बिकअप होते ते पण ओपन होईल, त्यामुळे तिथे पाणी तुंबणार नाही. असं बऱ्याच ठिकाणी हे पाणी तुंबतं, तर जी दक्षता मी स्वतः त्यांचा एक जागरूक दक्ष नागरिक म्हणून मी घेणार आहे. जे रस्ते खराब झालेले आहेत, म्हणजे जसं रस्ते बांधले जातात त्यानंतर लगेच थोड्या वेळातच तिथे काम चालू होतं दुसऱ्या कुठल्या तरी याचं, आणि हे होतं म्हणजे वर्षानुवर्ष रस्ता बांधला की थोड्या दिवसात त्यांना सुचतं की पाण्याची वॉटर लाईन खराब झाली आहे किंवा विजेचं काम बाकी आहे, असं हे दरवेळेला होतं. त्या संदर्भात काय कराल? हे रस्ते खराब कधी झाले? रस्ते चांगले होते. जशी सत्ता बदलली, जसे 50 खोक्यांचा विषय झाला त्यावेळेस हे रस्ते खोदले. पहिले तर डांबरीकरण चांगलं होतं, काही गरज नव्हती. पण 50 खोक्याचा विषय झाला की रस्ते सगळे तोडून फोडून सगळे कार्यक्रम केला. एक पाऊस झाला तर ते सगळं आता. त्यामुळे मी ज्यावेळेस नगरसेवक होईल त्यावेळेस मी स्वतः फिरत असतो, तुम्ही कधी पाहिलं असेल. आता ही विनाकारण टेंडर कुठलाही माहीत नाही, पण मी काम थांबवलं. छत्रपती शिवाजी गार्डनच्या बाजूला जुने गटारांचे हे आहेत, गटार लाईन आहेत सगळ्या, तिथले जे वरचं ते हे असतं कवर ते चांगलं आहे, पण ते कोणाचं काम चालू होतं माहीत नाही, पण ते काढून दुसरं कवर लावतायत विनाकारण पैशाचे. म्हणजे शासनाचा भुर्दंड, आपल्या सगळ्यांचे पैसे त्याचा दुरुपयोग करतायत. तर ते मी स्वतः जाऊन, मला रहिवाशांनी कंप्लेंट केल्यावरती मी जाऊन ते थांबवलं. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला पण बोलावलं, कशासाठी हे चांगलं असताना तुम्ही का खर्च करताय? बरोबर, म्हणजे तुम्ही शासनाचा पैसाही व्हायचा होता. तर मला आता असं वाटतं की तुम्ही लोकांना, आपले जे कुर्ल्यामधली लोक आहेत त्यांना तुम्ही आव्हान करावं आणि तुमचं चिन्ह आणि क्रमांक सांगावं. तुम्ही पाहताय की राजकारणामध्ये बरेचसे गोष्टी घडतात. त्यातलंच एक गोष्ट घडली, आपल्या सर्वांना माहीत आहे की मी काँग्रेसमधून निवडणूक लढवत होतो. माझं सर्व बोलणं झालं आणि मी कशात लढत होतो तर आपण सर्वांनी, माझ्या प्रभागातील स्थानिक रहिवाशांनी, जे अराजकीय लोक आहेत जास्त, त्यांनी माझ्या मागे लागले की तुम्ही उभाच राहिलं पाहिजे, तुम्ही अपक्ष उभा राहा, अशी विनंती केली होती सगळ्यांनी. त्यानुसार मी जेव्हा उभा राहायचा प्रयत्न केला तर काँग्रेस सोबत गेलो, परंतु त्यावेळेस आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांनी राजकीय कार्यक्रम करून ती सीट दुसरीकडे वळवली. पण मी पुन्हा आपल्यासाठी लढण्यासाठी, त्यांना असं वाटत होतं की मी थांबेन, मी आता परत लढणार नाही, आणि त्यांना थांबवायचं होतं त्यांच्या मुलासाठी. परंतु मी पुन्हा काँग्रेस, RPI, कम्युनिस्ट पार्टी आणि रासपा यांच्या गठबंधनामधून मी AB फॉर्म भरला आणि लोकांच्या सामोरे, मी आपल्या सगळ्यांच्या सामोरे आलोय. आपल्याला 15 जानेवारी रोजी मी करत असणाऱ्या गेल्या 4 वर्षापासून मी एक उमेदवार आहे की तो रस्त्यावरती उतरून काम करत आहे. बाकीचं हे तुम्हाला कधीही उमेदवार दिसले असतील तर तुम्ही लक्षात ठेवा, परंतु मी आपला मुलगा, आपला भाऊ या नात्याने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने मी या प्रभाग क्रमांक 169च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये माझं चिन्ह आहे टेबल. या टेबल निशाणीला बटन दाबून आपण सर्वांनी, आपला मुलगा, आपला भाऊ या नात्याने मला आपल्या प्रभागाची एक संधी काम करण्याची मिळवून द्यावी. टेबल निशाणी आहे. धन्यवाद.